नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा अनालाइज करत असतो काही लॉंग टर्मच्या डायरेक्शनसाठी आणि याच्यामध्ये मोठे लोक काय करतात त्यांच्यावरती आपलं लक्ष असतं. मोठ्या लोकांनी जर काही गेम करून ठेवला असेल तर तो आपण आयडेंटिफाय डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर डेटा कसा आलाय, डेटावरती जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही माझ्या सेटअप बद्दल सांगेल. ओके, तर आपण दोन टाईपचे सेटअप प्ले करतो. याच्यामध्ये एका सेटअपमध्ये असे काही स्टॉक्स की जे 20-20 टक्क्यापर्यंतची रॅली पार करतात. ओके. आता मार्केट कंडिशन बाय डिफॉल्ट थोडंसं खराब आहे. तर जो सेलिंग साइडचा सेटअप आहे, सेकंड फेज जो आपण म्हणतो त्याला, सेकंड फेजचा जो ट्रेड आहे, तो कशा पद्धतीने दिसतो ते बघायचंय तुम्हाला. जसा शेअर असा वरती जातो ना, तसा शेअर खाली पण येतो. तर ते खाली येणारे जे शेअर्स आहेत, ते आपण आयडेंटिफाय करतो आणि हा जो मोठा मूव्ह आहे, हा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. तर कालच्या व्हिडिओज मध्ये मी सुद्धा काही शेअर्स दिले होते. त्या शेअरची जर्नी बघितली तुम्ही, ते एकदम ड्रास्टिकली खाली आलेली आहे. काल एक कार राव एक शेअर होता. कालचा व्हिडिओ जाऊन बघा. हे दोन्ही शेअर आणि हा शेअर याच्यामध्ये काय पॅटर्न तुम्हाला दिसतोय? एक कॉमन पॅटर्न दिसेल तुम्हाला, की वरती जाऊन तो खाली येताना दिसतोय. ओके. तर जसे वरती जातात तसे खाली पण येतात. तर ह्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीचा रिस्क रिवॉर्ड आपण एका स्टॉकमध्ये 1:10 पकडला. कालच्या स्टॉक्समध्ये 1:5 होता. ह्या स्टॉक्समध्ये 1:5 होता. ह्या लेवलला शॉर्ट झाला होता. एकदम परफेक्ट लेवल आणि इथून कंटिन्यूअस खाली आला. तो 728 रुपयापर्यंत. ओके. 767 रुपयाला सेल झालेला स्टॉक तो कंटिन्यूअस खाली आला 728 पर्यंत. ओके. तर अशा हिशोबाची जर्नी आहे मित्रांनो, फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की जाऊन चेकआउट करा. ऍपची लिंक खाली आहे. ऍप डाउनलोड करा. ऍपमध्ये काही डिस्काउंट चालू आहे, त्या जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ते जाऊन बाय करू शकता. तर अशा हिशोबाचं एकदम सिंपल साधं गणित आहे. एका दिवसाचा स्टॉप लॉस आहे. ओके. एका दिवसाचा स्टॉप लॉस आहे 500 रुपयाच्या रिस्क वरती आपण 3,500-4,000 रुपये सुद्धा कमवू शकतो. म्हणजे 1:5, 6, 7 पर्यंत पण आरामात जाऊ शकतो. एवढं पॉवरफुल आहे. ठीक आहे. अशा हिशोबाचं आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल, हे इक्विटी आहे, हे कुठलं ऑप्शन नाहीये. ज्यांना भीती वाटते ऑप्शनची, कॉल काय, पुट काय, तर त्यांना थोडंसं कम्फर्टेबल जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इक्विटी आहे. इक्विटी असं नेक्स्ट लेवल हे नाही देणार आणि तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग पासून वाचवेल. एवढा वेळ थांबायचंय मार्केटमध्ये, ते एकच ट्रेड होईल दिवसभरात. ओके. आणि एकच ट्रेड झाला ना, ब्रोकरेज जाईल ना, ओव्हर ट्रेड होईल ना, टेन्शन फ्रस्ट्रेशन होईल. ओके. अशा हिशोबाचं गणित आहे. इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करायला विसरू नका. इथे डेटामध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते बघा. आज 350 मार्केट खाली आहे. 300-350 पॉईंट मार्केट खाली आहे निफ्टी. तर हे मी कंटिन्युअस तुम्हाला सांगत आलोय. मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, की डेटा जो आहे तो निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल पोझिशन जी पॉझिटिव्ह झालेली नाहीये. मोठ्या प्लेअरचं जे मोटिव्ह आहे ते निगेटिव्ह आहे. तर मग आपल्याला का सपोर्ट शोधायचा आहे? आपल्याला का पॉझिटिव्ह जायचंय? बरोबर ना? हे रिटेलरची जर्नी आहे. हे रिटेलरची संख्या आहे. हे रिटेलर जे आहेत ते एकदम एक्स्ट्रा हेवीली त्या ठिकाणी पॉझिटिव्ह कॅरी करतायत. एवढं सगळं मार्केट पडतंय. त्या ठिकाणी 23,500-600 वरती आलेलं आहे. एवढं सगळं पडत असताना रिटेलरला लॉंग का कॅरी करायचे? ओके. आणि मोठा जर प्लेयर निगेटिव्ह आहे, एवढे 9-10 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी निगेटिव्ह घेऊन चाललाय आणि एकदम एकदम डायरेक्शनल शॉर्ट आहे. याच्यात काही अडवायचं याचं गणित नाही. तर बघा, 8,42,000च्या पोझिशन शॉर्ट साईडला आहेत आणि त्या डायरेक्शनल लॉंग आहेत आणि त्या बदल्यात पुट शॉर्ट केलेले आहेत. तर पुट शॉर्ट करणे म्हणजे ऍक्च्युअल मार्केट डायरेक्शन वरती नाही, तिथून वरती राहण्याचा प्रयत्न होऊ शकतो, एवढंच काय ते. तर पुट शॉर्ट म्हणजे काय, कॉल लॉंग म्हणजे काय, कॉल शॉर्ट म्हणजे काय, याचं वेगळं गणित आहे, याचं वेगळी व्याख्या आहे. ती समजून घेणं फार गरजेचं आहे तुम्हाला. राईट. तर अशा हिशोबाचा एफ-आयचा जो डेटा आहे तो असा आलेला आहे. ऑलमोस्ट कालपेक्षा 1,15,00,000च्या पोझिशन निगेटिव्ह होताना दिसत आहेत. ओके. प्रॉप डेस्कने पुन्हा एकदा थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह काम केलंय. दिवसभरात गेम करून गेले असतील आणि चांगले पैसे छापले असतील. ओके. तर इथे 1,60,000च्या पोझिशन जे आहेत ते आता निगेटिव्ह कॅरी करतायत कोण? प्रॉप डेस्कवाले. तर हे निगेटिव्ह फार कमी वेळा होताना दिसतात. ते कॉन्झर्वेटिव्ह असतात. ते एकदम नॉमिनल पोझिशन प्लस मायनस असतात. हे ऑलमोस्ट 2.5 लाखाच्या पोझिशन शॉर्ट म्हणजे काहीतरी थोडंसं इंटरेस्टिंग आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला क्लिअरली वॉर्न केलं होतं, की लॉंग पोझिशन्स टाळा. ओके.
लॉंग पोझिशन घेण्याचं टाळा. तर मार्केट निफ्टीवरती चार्टवरती एकदम हेवीली ते कसं दिसतंय ते पण तुम्ही जाऊन चेकआउट करा. तर काही चेंजेस जे आहेत ते न्यूज बेस आहेत, नो डाऊट. काही न्यूज बेस त्या गोष्टी घडल्या आणि अचानक ते झालं. पण याची सुरुवात जे होते ते काही एका रात्रीत नाही होत. त्यांना जे पाडायचंय, अचानक जो हातोडा मारून खाली आणायचंय, ते काय ते असं सिंपल साध्या टर्म्सनी नाही आणत ते मोठा गेम करूनच केलेलं असतं. एवढ्या वेळात हे जेवढी सगळी साईडवेज आणि ही डाऊन साईड मुवमेंट दिसते ना तुम्हाला इथून, या वरच्या लेवल पासून इथून, तर ही जी मुवमेंट आहे ही काय अशी रात्रीतून नाही बनलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून हे शॉर्टिंग चालू आहे आणि एवढं हेवीली निगेटिव्ह पोझिशन घेऊन गेल्यानंतर हे असं झालेलं आहे. आता उद्याची जी पॉसिबल डायरेक्शन ती कशी आहे, ती साईडवेज टू निगेटिव्हच आहे. तर हे मोठ्या पोझिशन जे आहेत त्या हळूहळू अनवाइंड करतील. उद्याची मीन्स मंडेची. ओके, अशा हिशोबाचा डेटा आहे मित्रांनो. तर इथे थोडस हे करायचं राहिलं. इथे आपल्याला 30 तारखेचा नाही हा डेटा, 31 आणि त्यानंतर 1 तारखेसाठीचा हा डेटा आहे, राईट. हा 1 तारखेचा डेटा कन्सिडर करा. 1 जून साठीचा हा जो डेटा आहे तो हे करा. 2 जूनला एक्सपायरी आहे, एक्सपायरीच्या आधीचा दिवसाचा डेटा आहे. तो थोडासा साईडवेज राहील निगेटिव्ह साईडला आणि त्या पोझिशन त्या अनवाइंड होण्याचा प्रयत्न होईल. तर आय होप तुम्हाला हे व्हिडिओज इंटरेस्टिंग वाटतायत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अशा इनसाइड ट्रेडिंगच्या सिक्रेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पोहोचवा. पुढची जी जर्नी आहे फार इंटरेस्टिंग होणार आहे. थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.